आई, तुझ्या त्या रंगीत रंगीत बांगड्या दे की ग. नाही तर नुसत्या पडल्यात. मी फोडून काचा पाणी तरी खेळते. हातात पण घालत नाहीस हल्ली. 10 वर्षाची पियू असं बोलताच अश्विनी तिच्यावर जोरात ओरडली. तुला काय खेळच दिसतो का ग नुसता जेव्हा तेव्हा? काचा पाणी खेळते म्हणे. वेळ काळ कळते की नाही? तुम्ही शिकवला का ग मला? किती खेळायचो तू, मी आणि आजी. आता आजी नाही तर तू बांगड्यांना हातच लावेनाशी झालीस. खेळत पण नाहीस नि घालत पण नाहीस. मला खेळायला तरी दे, नाही तर हातात घालून तरी बस. अशी नको भुंडी बसू आई. मला नाही आवडत. आठवतं ना, आजी सारखं बोलायची. कानात, गळ्यात, हातात नेहमी काहीतरी असलं पाहिजे. तू जाग खेळ अंगणात जाऊन तुझ्या मैत्रिणींबरोबर. मला एकटं सोड. मी नाही देणार तुला काही. एवढ्या डब्बा भरून काचा आहेत घरात, जा खेळ त्यांनी. अश्विनी बोलली तशी पियू पण मला तुझ्याबरोबरच खेळायचं होतं म्हणत पाय आपटत निघून गेली. पियू गेली तसं पुन्हा एकदा भरून आलेलं मन तिने रडून मोकळं केलं. तिच्या सासूबाईंना जाऊन महिना होत आला होता, तरी तिचं दुःख कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच जात होतं. त्या गेल्या त्या गोंधळात तिच्या हातातल्या 4 बांगड्या लागोपाठ पिचल्या. तिने त्या काढल्या पण पुन्हा भरायचं मनच झालं नाही. काचांचे तुकडे ना फेकावले ना जवळ ठेवता आले. नजरेआड कुठेतरी टाकून दिले एवढंच. काचा कधी फेकल्या गेल्याच नव्हत्या ना त्यांच्या घरात. अश्विनीचं सासर गावातलं होतं. अश्विनी चांगली शिकलेली शहरात राहणारी मुलगी होती. लग्नासाठी स्थळं बघताना त्यांना मुलगा शहरातलाच हवा होता. तेच प्राधान्य होतं. पण निशिकांचं स्थळ आलं. मुलगा छान वाटला. गावाजवळच्या शहरात नोकरीला होता. गाव खटकत होतं खरं, पण त्या निमित्ताने फिरणं होईल म्हणून ती आणि तिच्या घरचे त्यांचा गाव बघायला गेले आणि गावासकट निशिकांच्या घरातल्या माणसांच्याही प्रेमात पडले. अगदी पहिल्या भेटीतच सूर जुळले सर्वांचे. एखाद्या चित्रात बघावं तसं ते नेटकं गाव होतं. गावात पोचताच ती माती अश्विनीला आपलीच वाटली. तिने कधी गाव अनुभवलाच नव्हता. आई बाबांकडचे नातेवाईक सगळे शहरातलेच होते. फार कुतूहल होतं तिच्या मनात. गावातली माणसं नक्की असतात तरी कशी बघण्याचं. तेच कुतूहल तिला इथे घेऊन आलं होतं. गावात 6 खोल्यांचं मोठं घर होतं निशिकांचं. पुढे मागे मोठं अंगण अन दोन्ही अंगणात फळाफुलांची चिक्कार झाडं. घरात पाऊल ठेवण्याआधीच त्या झाडांनीच अश्विनीकडच्यांचं मन जिंकलं. अगदी प्रसन्न वाटलं त्यांना. घरात माणसं निशिकांधरून 5 होती. आई, बाबा, निशिकांचा 2 वर्षाने मोठा भाऊ, त्याची बायको एवढेच. सगळीच अगदी लागवी. नुसतं बघायला आलेले अश्विनीकडचे पण लग्न पक्क करूनच घरी आले. आपण मुलगी गावात देतोय ह्यावर त्यांचाच विश्वास बसेना. नातेवाईक म्हणायला लागले, बघा जपून. पोरीला राब राब राबवून घेतील घरातले. गावाकडे सगळी कामं घरातच करतात. तुमच्या मुलीला सवय आहे का? खरंच याबाबत एवढा विचार नव्हता केला कोणी. घरची माणसं भावली आणि मनात कसलंही किलमिश न ठेवता पुढच्या 4 महिन्यात अश्विनी निशिकांच्या लग्नाची वाजंत्री वाजली. अश्विनी घरात आली. नवलाईची भीती होतीच मनात. पहिला आठवडा धामधुमीतच गेला. कोण कळलं नाही कसं ते. सासूबाईंनी कामापासून दूरच ठेवलं. कामाचा ताण तसा दिसलाच नाही. तरीही कुणाच्या चेहऱ्यावर. स्वयंपाकघरात हाताखाली एक बाई होती. तिच्या सासूबाई आणि जाऊ तिच्याबरोबर हसत खेळत सगळं उरकून टाकायच्या. धुण्यासाठी मशीन होतं. भांड्याला बाई होती. निशिकांत तर प्रचंड प्रेमातच होता अश्विनीच्या. शहरातली मुलगी कुठल्याही अटी न घालता गावातल्या मुलाला सहज स्वीकारते ह्याचं खूपच कौतुक होतं त्याला. त्याची वहिनी ही गावातलीच होती. त्यांच्या घरात शहरातून येणारी अश्विनी पहिलीच. सासूशी आणि जावेशी 10 दिवस झाले तरी गुळपीट जमलं नव्हतं. दोघी तिला आवडल्या होत्या एवढं मात्र नक्की होतं. एक दिवस दुपारी जेवण झाल्यावर ती निवांत तिच्या खोलीत पडली असता तिला मोठ्याने हसण्या खिदळण्याचा आवाज आला. 2 बायकांचा नक्कीच नव्हता तो. ती उठली आणि आवाजाच्या दिशेने गेली तर बाहेर पडवीतच आजूबाजूच्या 4 बायका, तिच्या सासूबाई,
जावेसकट जमिनीवर बसून काहीतरी खेळताना दिसल्या. ती त्यांच्या इथे गेली आणि बघू लागली. खूप साऱ्या काचा होत्या त्यांच्याकडे. एक गोल काढला होता. जिच्यावर डाव येईल ती खूप साऱ्या काचा हातात घेऊन त्या गोलात टाकायची आणि मग बोटाने एक एक त्या गोलाबाहेर काढायची. काढताना अजिबात हलली नाही पाहिजे की दुसरीला अजिबात स्पर्श होता कामा नये. अगदी एकमेकींच्या अंगावर चढली असेल तरी हळुवारपणे आपलं सर्व कसब लावून त्यांना बाजूला करायचं. तिच्या सासूबाई सकट जाऊ आणि त्या बायका सगळ्या त्याचा आनंद घेऊन उत्साहाने चित्कारत तो खेळ खेळत होत्या. तिच्या सासूबाई तिला बघून म्हणाल्या, "ए ग, चल तूही ये." अश्विनी बावरून म्हणाली, "मला नाही येत, मी नाही खेळले कधी." तिची जाऊ म्हणाली, "सोप्पं आहे ग, बघ तर आमचे गावातले खेळ खेळून." अश्विनीला एकतर हे असं सासूबाईंबरोबर खेळणंच आगळंवेगळं वाटत होतं. असं बघितलं नव्हतंच तिने कुठं. नातेवाईकांनी तर गावातली सासू खाष्ट असणार, कंबर मोडेपर्यंत काम करून घेणार असं अगदी ठासून सांगितलेलं. ती गेली त्यांच्यात. त्या रंगीबेरंगी काचा बघूनच तिचं मन मोहून गेलं. तिच्यासमोर पट्टीच्या खेळणाऱ्या होत्या सगळ्या. तिच्यावर डाव आला. काचा तर टाकल्या, प्रयत्नही केला त्यांना हलकेच बाजूला सारायचा, पण तितकं जमलं नाही. पटकन ती म्हणाली, "मी डाव सोडला." तर तिच्या सासूबाई म्हणाल्या, "थांब, डाव नको सोडू. हे बघ, अगदी हलकेच बोट त्या तुकड्यांजवळ न्यायचं आणि अगदी अलगद त्याला बाजूला करायचं. कसं सांगू का? आपल्या जीवनात नाही का सुखदुःख सगळी एकमेकात मिसळलेली असतात. पहिल्यांदा सगळं अवघड वाटतं, पण नंतर मात्र दुःखातून सुख शोधायची किमया आपण साधतोच. अलवारपणे त्या दुःखाला बाजूला करून सुखात रमतो. तसंच हेही. असं समज वाटेतले काटे काढतेस तुझ्या. पुढे आयुष्यातही असेच दुःखाचे क्षण अलगद बाजूला करायचे तुला. या खेळाने पटाईत होशील बघ त्यात." सासूबाईंनी स्वतः करून दाखवलं. तिलाही हळूहळू सगळं जमलं. घरातही रुळली आणि खेळातही तरबेज झाली. सासूशी जावेशी खेळामुळे छान गट्टी जमली. घरातही सगळं खेळीमेळीनेच होत होतं. नंतर हिने गावातल्या शाळेत नोकरी धरली. रोज खेळला जाणारा खेळ रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी खेळायला मिळायला लागला, पण तिला त्याची खूप ओढ होती. शनिवार आला की मन उत्साहित होऊन जायचं. पुढे तिची जाऊ बदलीमुळे दुसऱ्या शहरात राहायला गेली. मग ही आणि सासूबाईच राहिल्या. जावेच्या आठवणीने चुकचुकत होतं, पण बायकांना जमून खेळायचा नेम चुकला नाही. 4 वर्षांनी छोटी पियू घरी आली. मोठी होता होता ती तर निष्णात झाली खेळात. आई, आजी आणि नात रोजच खेळायला लागल्या. नातीचा हट्ट असायचा. मग रात्री झोपण्या अगोदर तिघींचा डाव रंगायचा. खेळामुळे तिघी अगदी मनाने एक झाल्या होत्या. अश्विनी तर नंतर त्या सासूबाई आहेत हेच विसरून गेली. दोघी अगदी जीवाभावाच्या, एकमेकींना सर्व सांगणाऱ्या मैत्रिणी बनल्या. सगळं छान चाललं होतं. अगदी वयाच्या 65तच सासूबाई पटकन निघून गेल्या. कसला त्रास नाही, काही नाही. कुणाच्या तर ध्यानीमनीही नाही. तो धक्का पचवणं सर्वात जड गेलं ते अश्विनीला. तिला आपल्या शरीराचा भागच अधू झाल्यासारखा वाटला. हे दुःख खेळातल्या काचेसारखं अलगद बाजूला करणं तिला जमेनाच. मुलगी रोज खेळत होतीच काचापानी. तिला ए करायची, पण तिला त्या काचा हातात घेवेनातच. बघितलं की रडूच फुटायचं. किती काचा जमवायच्या सासूबाई. छंद होता त्यांना. कुठलीही बांगडी पिचली की बाईला हळहळायला होतं, पण सासूबाईंना काचा वाढणार म्हणून आनंद व्हायचा. त्या काचात, त्या खेळात त्यांचा जीव होता आणि अश्विनीने त्यांनाच बाजूला सारलं होतं. विचार करता करता तिला एकदम लक्षात आलं, खेळाला बाजूला सारलं म्हणजे मी सासूबाईंनाच बाजूला सारलं की. त्या मला तर खेळातच भेटणार, त्या काचांतच त्या असणार. त्यांना सोडून कसं चालेल. तिने बाहेर खेळणाऱ्या पियूला हाक मारली आणि म्हणाली, "चल पियू, काचापानी खेळूया." पियू खुश झाली आणि म्हणाली, "आई, आजीचा डाव सोडूया नको, मी खेळीन तो." अश्विनीचे डोळे भरून आले. खेळाची सुरुवात करायच्या अगोदरच सासूबाईंचं अस्तित्व तिथे उमटलं होतं. सासूबाईचा डाव कधी सुटलाच नाही. पियूने आपल्या आईसाठी तो कधी म्हणजे कधीच सुटू दिला नाही. त्या नसूनही असल्यासारख्या त्यांच्याबरोबर खेळत राहिल्या.
आपला आवडता काचा पाणीचा खेळ मायलेकींबरोबर मरणोत्तरही रंगवत राहिल्या. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.